इन्होंने शायद तैयार करके उनको दी और उन्होंने सिग्नेचर की है। इसका कारण यह है कि इस रिपोर्ट में इतनी फैलसीज है। सबसे पहली फैलसी क्या है, तो वो ये है कि ये रिपोर्ट ऐसे कहती है कि जब नेशनल सिक्योरिटी का मुद्दा, पब्लिक ऑर्डर का मुद्दा ये उपस्थित होता है तभी इस प्रकार से टैपिंग किया जा सकता है और हमको गलत बताकर हमारे से परमिशन ली। मैं ऐसा मानता हूं कि अगर आप जो टेलीग्राफ एक्ट है इसमें टैपिंग के बारे में जो पैराग्राफ है पढ़ेंगे उसमें स्पष्ट रूप से कहा है कि इंसाइटमेंट ऑफ कमेंसमेंट ऑफ ऑफेंस, मतलब कोई भी गुनाह अगर होने वाला है ऐसी जानकारी होगी तो टैपिंग किया जा सकता है। लेकिन उतनी लाइन इस रिपोर्ट में काट दी गई, मतलब ये रिपोर्ट ही फैब्रिकेट हो रहा है, उतनी लाइन ही काट दी गई है। मैं सवाल पूछना चाहता हूं कि एसीबी जिस समय टेलीफोन टैपिंग करती है उस समय कौन से कानून के तहत करते हैं? इसी के तहत करती है, इंसाइटमेंट ऑफ कमेंसमेंट ऑफ ऑफेंस, और इसलिए वहां नेशनल सिक्योरिटी नहीं होती, भ्रष्टाचार का मुद्दा होता है। दूसरा, ये जो रिपोर्ट है इस रिपोर्ट में यह कहा गया है कि भाई रिपोर्ट खुले होने से कई अधिकारियों के ऊपर उसमें आंच आई या उनको बदनामी सहन करनी पड़ी। मैं सवाल पूछना चाहता हूं, रिपोर्ट खुला किसने किया? मैंने तो केवल कवरिंग लेटर दिया था। इस रिपोर्ट को खुला किया मंत्री श्री नवाब मलिक इन्होंने किया। कई पत्रकारों ने उन्होंने भेजा हुआ रिपोर्ट मुझे भेजा कि नवाब मलिक जी ने ये मुझको रिपोर्ट भेजा है, और आप लोगों ने भी टीवी चैनल पर दिखाया कि नवाब मलिक जी ने रिपोर्ट वहां पर पब्लिक किया। तो रिपोर्ट पब्लिक करने का काम तो नवाब मलिक जी ने किया है। और तीसरी इसमें सबसे बड़ी फैलेसी ये है कि ये जो कहा जा रहा है कि ये तो ट्रांसफर हुई नहीं, मैं तो केवल नवाब मलिक जी ने जो 5 पन्ने दिए हैं उसमें 12 ट्रांसफर ऐसी है, 12 कि जो कन्वर्सेशन में भी आती है और वो ट्रांसफर भी हुई है। तो इसलिए ये कुल मिलाकर रिपोर्ट जो है, ये रिपोर्ट एक ढकोसला है। ये रिपोर्ट जो है ये कोर्ट में टिकने वाला नहीं है, और हमारे पास तो अब इस रिपोर्ट के खिलाफ इतनी इंफॉर्मेशन है, जब उचित समय आएगा तो कोर्ट में वो सारी इंफॉर्मेशन हम निश्चित रूप से पेश करेंगे। टॉप सिक्रेट अहवाल आहे अशा प्रकारे समोर आणल्यानंतर गुन्हा दाखल होतो मुंबई सायबर क्राईम मध्ये, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता का त्याची चौकशी होणार? असं आहे की काल माननीय जे आपले सचिव आहेत, मुख्य सचिव श्री सीताराम कुंटे यांनी जो रिपोर्ट दाखल केला आहे, मी सीताराम कुंटेंना अनेक वर्षापासून ओळखतो, ते सरळ मार्गी अधिकारी आहेत, त्यामुळे असा रिपोर्ट ते तयार करतील असं मला वाटत नाही। माझं तर मत आहे की हा रिपोर्ट हा श्री जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला आणि कुंटे साहेबांनी केवळ त्याच्यावर सही केली आहे। याचं कारण सांगतो, रिपोर्टमध्ये इतकी फॅलसी आहे, इतक्या चुकीच्या गोष्टी या रिपोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पहिली गोष्ट, त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा असला तरच अशा प्रकारचं टॅपिंग करता येतं। परमिशन मागितली होती सांगितलंय, पण ते नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा नव्हता। हे अतिशय चुकीचं आहे। जाणीवपूर्वक कशाला परमिशन दिली जाते याची शेवटची ओळ गाळून या रिपोर्टमध्ये टाकण्यात आली, आणि शेवटची ओळ अशी आहे की त्या ठिकाणी इन्साइटमेंट ऑफ कमिशन ऑफ ऑफेन्स, म्हणजे कुठलाही ऑफेन्स होणार आहे असं जर वाटलं तर टेलिफोन टॅपिंग करता येतं। एसीबीला, अँटी करप्शन ब्युरोला टॅपिंगची जी काही अधिकार दिले आहेत ते याकरताच दिलेले आहेत की जर करप्शन होतं आणि त्यातनं ऑफेन्स होणार आहे असं माहिती असलं तर अशा प्रकारचं टॅपिंग करता येतं। त्यामुळे जाणीवपूर्वक चुकीचं केवळ सोयीचं हे त्याच्यामध्ये कोट केलंय। दुसरं त्यात असं म्हटलेलं आहे की रिपोर्ट बाहेर आल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांना मानसिक याला समोर जावं लागतंय। आता रिपोर्ट बाहेर कोणी आणला? मी तर केवळ 2 पानं दिले होते, बाकी सगळा रिपोर्ट सील्ड एन्व्हलप मध्ये मी सन्माननीय केंद्रीय गृह सचिवांना दिला। हा रिपोर्ट पत्रकारांना दिला नवाब मलिक यांनी, आणि पत्रकारांनी स्वतःही सांगितलं आणि आपल्या अनेक चॅनलवरही दिसलं की नवाब मलिक साहेबांनी रिपोर्ट पूर्ण फोडून त्या ठिकाणी आणि त्यातली 5-6 पानं ही त्यांनी लोकांना दिली। त्याच्यामुळे खरं म्हणजे हा रिपोर्ट जो बाहेर आला, किंवा कोणाला जर मानहानी सहन करावी लागत असेल तर ती त्यांच्यामुळे। तिसरी महत्वाची गोष्ट, या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की त्या बदल्या झाल्याच नाहीयेत।
नवाब मलिक साहेबांनी जो रिपोर्ट फोडलाय तेवढाही रिपोर्ट बघितला तर त्यातल्या जवळजवळ 11-12 बदल्या ज्या आहेत त्या बदल्यांचा उल्लेख जो 6.3 जीबीचा डेटा आहे त्या डेटामध्ये त्या ठिकाणी येतोय. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की या संदर्भात डीजींनी स्वतः तत्कालीन डीजी यांनी स्वतः सीआयडी इन्क्वायरी करा असं स्पष्ट लिहिलेलं असताना ती सीआयडी इन्क्वायरी कोणी थांबवली हा देखील यातला प्रश्न आहे. आणि म्हणून काहीच हरकत नाहीये, सरकारला जी चौकशी करायची आहे ती केली पाहिजे. या संदर्भात खूप पुरावे आमच्याजवळ, आम्ही कोर्टामध्ये ते सगळे पुरावे देऊ.